तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग्स मध्ये. आज आपण आलो नेरूळ मधील वॉटर पार्कला. या पार्क मध्ये फिरण्यासाठी काय काय आहे, याचं तिकीट किती आहे आणि यात किती राईड्स आहेत, हा सर्व तुम्हाला या व्लॉग मध्ये दिसेल. हा एक असा पार्क आहे जिथे तुम्ही फक्त काही मिनिटात अख्खा जग फिरू शकता. तो कसा फिराल तर चला तुम्हाला दाखवतो आणि व्लॉग सुरू करूया. जसं की तुम्ही समोर पाहू शकता, अडल्ट 50 रुपये आणि चाइल्ड 40 रुपये. मोठे माणसांचं 50 रुपये घेतात आणि बारीक मुलांचे 40 रुपये. तर मित्रांनो पाहू शकता, समोरच्याच आम्ही एंट्री केले, तिथे केले आमची बॅग बिग चेक. तर आता आलो आम्ही आतमध्ये आल्या समोरच बघा छोटा भीमचे कॅरेक्टर आहेत. फूड कोर्ट, तर तिथे जेवण्यासाठी आणि खाण्यासाठी काय काय आहे तर चला बघूया. आणि मेन्यूमध्ये काय काय आहे व त्यांची प्राइस काय आहे सगळं तुम्हाला सांगतो. केलेली प्राइस सर्व चेक थोडी जास्तीच आहे. म्हणजे आपल्याला जेवढा बाहेर भेटतं त्याच्यापेक्षा आतमध्ये थोडा 10, 15, 20 रुपये जास्त प्राईस आहे. पण ठेवू शकतो, त्यांची प्रॉपर्टी आहे म्हणून त्यांच्या हिशोबाने प्राईस ठेवली. बघा 100 रुपयाला 4 वडापाव. अजून काय पाहिजे? 100 रुपये ट्रिपल राईस आले असतात. वॉशरूम बघू शकता, वॉशरूम पण एक नंबर आहे, एकदम साफ आणि स्वच्छ. हात देऊया आपण, आताच वडापाव घालता. तर गाईज आता माझे मागं पाहू शकता तुम्ही, हौद म्हणजे शावर शो टाईप काहीतरी आहे. आता सध्या चालू नाही, बंद आहे. पण कधी चालू होईल तर प्रॉपर टायमिंग तर माहीत नाही म्हणा. पण तो चालू झाल्यावर ना तो व्ह्यू असेल ना, तो इथला एक नंबर असेल. तर तुम्ही पाहू शकता माझे मागं. तर बघा कसं आहे. मी तुम्हाला व्लॉगच्या स्टार्टिंगला बोललेलो तुम्ही काही मिनिटात इथं पूर्ण जग फिरू शकता. तो का बोललेलो तर बघा, कारण की इथं दुनियातील 7 अजिबे बोलतात ना, ते कसे बनवलेले आहेत पहा. सर्वात पहिले आपण हे बघूया, चिचन इत्सा. त्याच्याच समोर आहे, आपण पाहू शकता. कोलिझियम, तुम्हाला याच्याबद्दल माहिती पण इथे भेटेल, तुम्ही पाहू शकता. रोमन एम्पायर मधला. आणि हा तर माहितीच असेल तुम्हाला, रिओ दे जानेवारी मध्ये ब्राझील मध्ये आहे यो पुतला. क्रिस्ट द रिडेमर असं म्हणतात या पुतल्याला, इथे लिहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. हा एक बघा, आपण मला माहित होता, नाव काय होता याचा, मांचू पिचू. हा आहे कुठं, कुसो रिजन ऑफ द साऊथ अमेरिका मध्ये आहे हा, तुम्ही पाहू शकता. हा तर आपल्या सर्वांनाच माहित, शहाजहाननी बनवलेला मुमताजसाठी ताजमहल, आग्रा मधला. आणि अजून बघूया आपण काय काय आहे पुढे. अजून 2 राहिलेत. ही बघा ग्रेट वॉल ऑफ चायना, तुम्ही बघू शकता कशी बनवलेली आहे. या पार्कची खासियतच आहे याचे 7 अजुबे, 7 वंडर्स आहेत ना, म्हणून या पार्कचं नाव पडले वंडर्स पार्क. आपण पाहू शकता, आपण पूर्ण माहिती इथे दिलेली आहे.
टॉय ट्रेनचं 25 रुपये, स्काय व्हीलचं 50, स्काय हेलिकॉप्टर 50, बॉम्ब कोस्टर 50, बंपर कार 50, स्काय स्विंगर 50 आणि रॉक डिस्क पण 50. इथं स्काय स्विंगरला आपली एज आहे बघू शकता 16 वर्षाचे जास्ती असली तर, आणि आपले बंपर कारला पण एज आहे 12 वर्षाचे जास्ती असली तर एंट्री मिळेल. आणि आपला तिकीट काउंटर तो बघा इथं. याच्यासाठी तुम्ही असं मला सांगितले की 7 वाजता तिकीट काउंटर बंद होतो, त्याच्यानंतर कुठलेही तिकीट भेटणार ना असं मला त्या गार्डनी सांगितलं, तिथं होता तो. तर चला आपण काय बोलतात स्काय व्हील याचे तिकीट काढू आणि त्याचे पण तिकीट काढूया. तर चला बघूया आता कसा होते आपलं. गाईज आपण पाहू शकता आता आपण घेतलाय एक तिकीट याचा. तर चला बघूया आता वर्षा कसला भारी रिव्ह्यू येतं आपल्या वंडर्स पार्कचा. लाईन बघूया किती मोठी आहे. लाईन बघा, लाईन पण खूप मोठी आहे. सूर्य मावळाच्या आधी मी वरती गेलो पाहिजे आता वर्षा भारी रिव्ह्यू येईल एकदम ना. आता सगळं कालो पाहिजे. बाबा लाईन बघा गाईज काय बोला माझा. 2000 years later. चला गाईज रेडी आहो आपण. मित्रांनो आता इथं वरती मला खूप मजा आली. आता मी चालल्या आकाश पाण्यान म्हणजे स्कायव्हील मध्ये. तर चला जाऊया. आपले माणसाही नंबर लावून ठेवले तिथं. तर मित्रांनो जो मेन तिकीट काउंटर होता बाहेरचा तो 8 वाजता बंद झाले. म्हणजे 8च्या नंतर जी बाहेरची माणसं आहेत त्यांना आतमध्ये एंट्री नाही. पण आतमध्ये नाही, ते आतमध्येच राहू शकता, खेळू पण शकता. आता मी आहे गार्डन सॉरी असं काय बनवले आहे पाहू शकता छोटे मुलांना खेळासाठी. हे बघा टॉय ट्रेन बोलता सॉरी टॉय कार पाहिजे. आपल्याकडे 2 तिकीट राहिले नसेल बिकॉज जाम टाईप झाले आता आणि गर्दी पण जाम आहे. लाईन मध्ये लागायला गेलो तर सगळे बंद होईल. तिकडे पाहू शकता सगळं काही बंद झाले. तर तुम्ही कधी पण याल तर तिकीट लवकरात लवकर करा आणि लवकरात लवकर सगळे राईड घ्या. थोड्या वेळात शो चालू होणार आहे. तर किती जण बसल्यात तुम्ही बघू शकता. आज ना संडे ना सॅटर्डे तरी फुल गर्दी आहे. विचार करा जर संडे आणि सॅटर्डे असेल तर किती गर्दी असेल.